अगं दिवसभराची उपाशी असतील ना तू? चल चल 4 घास खाऊन घे. चल तुम्ही तोंड हात पाय धुवून घ्या, मी पानं वाढायला घेते. चल बा. ताई ताई एक सांगू, प्लीज रागवू नको. तुला कदाचित लहान तोंडी मोठा घास वाटेल हा, किंवा फिल्मी सुद्धा वाटेल, पण ताई खरं प्रेम हे आयुष्यात एकदाच येतं ग. त्याला असं झिडकारायचं नसतं. पण एकदा का ते रुसून दुसऱ्या कोणाच्या वाट्याला गेलं ना, पुन्हा आपल्या वाट्याला ते कधीच येत नाही. राज, राज, तू इथे नव्हतास तर मी तुला किती मिस केलं. माझा दिवस जाता जात नव्हता. तुला माहितीये मी ना इथे काही इव्हेंट्स केले. त्या इव्हेंट्सना मला तुला चीफ गेस्ट म्हणून बोलवायचं होतं, पण तू इथे नव्हतास. मी हे सगळं काय बोलत बसले. तू आत ये ना, आत ये प्लीज. पण तू ना आता करेक्ट वेळेवर आलायस माहितीये का. मला ना सुट्ट्या आहेत, सो आपण पार्टी करू शकतो. लेट्स सेलिब्रेट युअर कम बॅक. ओके, नको, खूप उशीर झाला. अरे पण आपण पार्टी नेहमी याच वेळेला तर करतो. म्हणजे तू घरी येतोस, मग आपण पार्टीला जातो. राजवर्धन मोहिते कधीपासून वेळेची काळजी करायला लागला. हा पण नको. मग आपण एक काम करूया का, मी घरी काहीतरी ऑर्डर करते, आपण घरी सेलिब्रेट करूया. हे नको. बरं आहेस ना? हो, काय झालं? नाही म्हणजे दी राजवर्धन मोहिते पार्टीला नाही म्हणतोय हे मी पहिल्यांदाच ऐकते. आता बरंच काही लोकांना पहिल्यांदा माझ्याकडून ऐकायला मिळालं. कारण मी काहीतरी ठरवलं. काय ठरवलंय? तुम्हाला स्वतःच्या आईचं मन नाही सांभाळता आलं, आईची मर्जी नाही राखता आली, आणि तुम्ही माझ्याशी लग्न करायचं म्हणताय. तुम्हाला जर वाटत असेल ना मी तुम्हाला होकार द्यावा, तर मग आधी सिद्ध करून दाखवा की तुम्हाला दुसऱ्याचं मन जपता येतं. आणि ते जर तुम्हाला जमलं ना, तर मी स्वतः येईन तुम्हाला होकार द्यायला.